2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील आरोपी व संतोष देशमुख हत्याकांडात सहभागी असल्याचा आरोप होत असलेला वाल्मिक कराड हा तब्बल 3 आठवडे फरार झाला होता। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे, त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय। धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडला वाचवत असल्याचा आरोप होतोय, त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे हेही अडचणीत आले होते। तर पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। तब्बल 3 आठवडे फरार असलेला वाल्मिक कराड अखेर शरण आलाय। तो आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात चौकशीसाठी कसा हजर झालाय हे या व्हिडिओतून पाहूया। संपत्ती जप्त झाल्यानंतर वाल्मिक कराड हा येत्या 2 दिवसात पोलिसांना शरण येईल असं बोललं जात होतं। त्यामुळेच आज सकाळी 7 वाजता पुण्यातील सीआयडी ऑफिस बाहेर वाल्मिक कराडचे कार्यकर्ते एकत्रित आले। सकाळी 9 वाजता सीआयडी ऑफिस बाहेर माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त होतो। त्यानंतर सकाळी 10 वाजता पुणे पोलीस दलातील उपायुक्त संदीप गिल आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे सीआयडी ऑफिसच्या बाहेर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दाखल होतात। सकाळी 11 वाजता समजलं की 12 ते 1 दरम्यान वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयात दाखल होणार, तर दुपारी 12 वाजता पुणे सीआयडी कडे सरेंडर करणार असल्याचं स्वतः वाल्मिक कराड यानं व्हिडिओ शेअर करून सांगितलं। वाल्मिक कराडने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले। तो काय म्हणाला ते पहा। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। दुपारी 12:15 वाजता स्कॉर्पिओ वाहनातून चेहरा लपवत वाल्मिक कराड सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाला। तर दुपारी 1 वाजल्यापासून सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे यांच्याकडून वाल्मिक कराडची चौकशी सुरू आहे।